भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्या वृंदावनामध्ये खेळ खेळले. सगळे खेळ खेळून झाले आणि पोरं म्हणायला लागले, गोपाळ कृष्णा, खांदी भार पोटी भूक, आता काय खेळा याची सुख. म्हणले खेळ बंद करा कृष्णा, भूक लागलेली आहे भगवंता. मग जगाच्या मालकाने तिथं काला केलाय, सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जेवण केलंय, पवित्र पावन. आता भगवान परमात्म्याने त्या गोवर्धन नावाच्या पर्वताची पूजा केली आहे. दरवर्षी त्या गोकुळामध्ये इंद्रदेवाची पूजा करत होते बघा. आणि कृष्ण परमात्म्याने गोकुळवासियांना सांगितलं, म्हणले तो इंद्र काय देतो म्हणले आपल्याला. आपल्या गोकुळावर उपकार कोणाचे असतील, या बरसाण्यावर उपकार कोणाचे असतील, ते या गोवर्धन पर्वताचे. गोकुळ आणि बरसाणा या दोन गावाच्या मधामध्ये गोवर्धन नावाचा पर्वत आहे. मग त्या बरसाणातले हे लोक त्या गोवर्धन गायी चारायला येतात आणि गोकुळातले. मग हा पर्वताची आपल्यावर कृपा आहे म्हटले. आज या वर्षीपासून आपण गोवर्धनाची पूजा करायची म्हटली. गोवर्धनाची पूजा करण्यासाठी सगळं गोकुळवासी आलेले आहेत आणि सगळ्या लोकांनी, गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ जाणकार माणसं म्हणले, चला आता चांगलं काम करायले पोरग करू द्या म्हणले. कारण आजपर्यंत गोकुळवासी सगळे नाव ठेवायचे कृष्णाला, कन्हैयाला. पण कृष्ण परमात्म्याने चांगलं काम केल्यामुळे सगळ्यांचा विश्वास बसला गोवर्धन भगवान श्री कृष्ण परमात्मा. म्हणून गोवर्धनाची पूजा करण्यासाठी सगळे गोकुळवासी तिथं गोवर्धन पर्वतापाशी आले आणि पूजा करणार. तेवढ्यात इंद्रदेवाला राग आला आणि इंद्रदेवाने वायुदेवतेला, मेघराजाला आज्ञा केलेली आहे, वारा सुटलेला आहे, मेघांचा आवाज, पाऊस पडत आहे, विजा गडगडायला लागला. विजा आणि पाऊस यायलाय, वारा यायलाय, यमुना मातेला पूर आला. आता काय करणार, काय होणार. आता गोकुळ भाषांचं रक्षण कसं होणार. पूर आला आणि सगळे भीत होते माय बापानो, पाऊस पडायलाय, वारा सुटलाय. मग जगाच्या मालकाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्या गोवर्धन पर्वताला प्रणाम केला आणि गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर जगाच्या मालकाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्या करंगळीवर उचलला आणि इंद्रदेव आला. त्या गोकुळवासियांची काय अवस्था झाली हे बघण्यासाठी येऊन बघते तर काय, त्या गोवर्धन पर्वताखाली सगळं गोकुळवासियांनी आपापले संसार थाटवलेले, आपापले प्रपंच, प्रत्येक जण आनंदात जीवन जगायले. कोणी माता मावल्या चपात्या पोळ्या करते, स्वयंपाक करायले, काही गोपाळ जेवण करायले, सगळं आनंद संसार चालू आहे. आणि इंद्रदेवाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं तर काय, या बाबाने एका हाताच्या करंगळीवर, एका बोटावर एवढा मोठा गोवर्धन पर्वत उचललेला आहे. ते पाहिलं आणि इंद्रदेवानं प्रणाम केला जगाच्या मालकाला, भगवान श्री कृष्ण परमात्मा. कारण या कन्हैयाचा, कृष्ण परमात्माचा अधिकार फार मोठा आहे. मग इंद्रदेवाने वायुदेवतेला, मेघराजाला आज्ञा केली आहे. पाऊस बंद झाला, वारं बंद झालेलं आहे. गोवर्धन पर्वत भगवंतानं खाली ठेवला आणि सगळेजण मग त्या गोवर्धनाची पूजा करायला लागले. एक जोडी या आणि पर्वताची पूजा करा. लय मोठा पर्वत झालाय आपल्या इथे. एक जोडी कोणी या पंक्तीची यजमान पूजा करा राशीची. चला पुढे. असल तर ठीक, नाही तर मग आरतीच्या अगोदर करायला वा. पवित्र पावन
गोवर्धन पर्वत आहे. आणि आता गोवर्धनाची पूजा झाल्याबरोबर जगाचा मालक आजपर्यंत भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्या गोपाळांसाठी वेळ दिलता, गोपाळांसोबत क्रांती केली. पण जेवढे त्या गोकुळामधले गोपाळ मुलं तिथले पवित्र भगवंताची भक्ती करायचे, तेवढ्याच तिथल्या माता मावल्या भगवंताची भक्ती करायची. निस्वार्थ त्या गोपिकेचं प्रेम भगवंतावर असायचं. एका गोपिकेचा किती महान अधिकार आहे माय बापांनो. मग जगाच्या मालकाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्या गवळणी समवेत गोपिके समवेत सुंदर रासलीला रास क्रीडा केलेली आहे. आणि रासलीला जगाचा मालक एकटा भगवान श्री कृष्ण परमात्मा आहेत, बाकी सगळ्या माता मावल्या आहेत. या रासलीलेमध्ये प्रवेश करायचा असेल, ज्याचं मन पवित्र आईसारखं मन आहे, आईसारखं ज्याचं जीवन आहे, त्याच व्यक्तीला फक्त या पवित्र रासलीलेमध्ये प्रवेश. जे पापी आहे, ज्याच्याकडे पाप आहे, त्या पाप्याला या रासलीलेमध्ये रास चरित्रामध्ये प्रवेशच सांगितले. म्हणून जगाचा मालक देव एकटा आहे, बाकी सगळ्या माता मावल्या भगवंतासोबत. कृष्ण परमात्म्यानं वेगळं वेगळं रूप धारण केले. एका गोपिकेसोबत भगवान परमात्मा रास क्रीडा करायला. आणि हा आनंद पाहिला आणि हा आनंद बघून जगाचा मालक देवांचा देव महादेव भोले बाबा रासलीलेसाठी यायला लागले. रासलीलेसाठी ते सुंदर गोपिकेचं रूप पाहिलं आणि भगवान शंकरजीने प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर राधा राणीनं अडवलेला आहे. म्हणली तुम्हाला आता बसा, खाली बसा, सगळे गडबड करू नका. इकडं लक्ष द्या. अय मावशी, जीव तोडून भागवत सांगायला काय तिकडे 500 रुपये भेटाईल काय? ते थोडा विक्षेप झाला की मग ते सगळं मन बिघडते माझं. पवित्र पावन रास लीलेमध्ये रास चरित्रामध्ये जगाचा मालक देवांचा देव महादेव भोले बाबा रासलीलेमध्ये आलेत. राधा राणी अडवीला म्हटले तुम्हाला प्रवेश नाही, इथं फक्त माता मावल्या पाहिजे. मग भोले बाबा गेले. भोले बाबानं पैठणी साडी नेसलेली आहे, सगळे दागिने घातले भोले बाबानं. दागिने नेसले, सगळ्या गोष्टीं मग प्रवेश केला गोपिकेचं रूप धारण करून. मग राधा राणीनं पहिल्यांदा डबल आडवीला म्हणले सगळं मान्य आहे, सगळे दागिने घातले भोले बाबा तुम्ही, सगळे कपडे स्त्रियांचे घातले, पण मंगळसूत्र कुठे? मंगळसूत्र लायसन नाही म्हणले तुमच्याकडं, प्रवेश नाही. अडवलं महादेवाला भोले बाबाला भगवान शंकराला. एक दिन वो भोला भंडारी बनकर ब्रिज की नार वृंदावन
जग में श्याम के सिवा कोई नहीं है उस रात में। हंसा करेगी ब्रज की नारी मान बात हमारी। वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं। एक दिन बन के नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, ब्रज में आ गए। पावन रास लीलेसाठी, रास क्रीडेसाठी मायबापांनो जगाचा मालक देवांचा देव भोले बाबा महादेव आलेले आहेत। एक दिन ओ बोला भंडारी ब्रज के बनकर ब्रज के नारी। ब्रज की म्हणजे गोकुळची नारी बनकर भगवान शंकर त्या रासलीलेमध्ये आलेले आहेत। आज देखील वृंदावनामध्ये भगवान शंकरानं गोपिकेचं रूप जिथं धारण केले तिथं आज महादेवाचं मंदिर आहे। त्या मंदिराचं, त्या भगवंताचं नाव आहे गोपेश्वर। फार पवित्र मंदिर आहे आणि एवढी सुंदर रासलीला झाली। त्या रासलीलेमध्ये, त्या रास क्रीडेमध्ये जगाच्या मालकाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याने राधेला शेवटचा निरोप दिलेला आहे। जे विषय भगवान श्री कृष्ण परमात्मा आपल्या जन्म देणाऱ्या सांभाळणाऱ्या आईला मैया यशोदेला जे विषय सांगितला नाही, जो विषय आपल्या पिताजी नंद बाबाला सांगितला नाही, जो विषय आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या बलराम दादाला सांगितला नाही, तो विषय जवळचा सगळ्यात महत्वाचा अगोदर राधा राणीला सांगतायत। राधे, अगं तुला माहित आहे का, उद्या हे गोकुळ वृंदावन सोडून मी मथुरेला जाणार आहे। ज्या क्षणाला राधेला कळालं माझा कन्हैया, माझा कृष्ण मला सोडून जाणार, पवित्र भगवंताची भक्ती करणाऱ्या राधा राणीची काय अवस्था झालेली। माझा कन्हैया कृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळ सोडून वृंदावनाला जात आहे, कृष्णाला वाट लावण्यासाठी सगळे गोकुळवासी उपस्थित आहेत, तिथे सगळे जण आहेत। पण त्या गोकुळातलं फक्त एक व्यक्तिमत्व माझ्या कन्हैयाला वाट लावण्यासाठी नाही, तिचं नाव आहे राधा राणी। आणि कृष्ण सोडून जाणार आहे सगळ्यात अगोदर राधेला माहित होते। जिथं रासलीला रास क्रीडा झाली तिथंच भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या विरहामध्ये राधा रडायला, माझा कन्हैया कृष्ण मला सोडून जाणार आहे। आणि कृष्णाने शेवटचा राधेचा निरोप घेतला आणि घरी आलेला आहे। इकडे पापी कंसाने अक्रूराला रथ घेऊन पाठवलेला आहे गोकुळाला, आणि गोकुळात दरबारामध्ये नंद बाबाच्या दरबारात गोकुळामध्ये अक्रूरजीचा रथ आलेला आहे। अक्रूरजीचा आणि नंद बाबाचा संवाद चालू आहे। अक्रूरजी नंद बाबाला म्हणतात, नंद बाबा, अहो तुम्हाला माहित आहे हा कन्हैया, हा कृष्ण कोणाचा मुलगा आहे? नंद बाबा, या कन्हैयाला जन्म देणाऱ्याचे आई बाप, माता देवकी माता आणि वसुदेवजी आहे।
आणि यांच्या आई वडिलाला पाप्या कंसाने कैद केलेलाय, कैदेमध्ये आहे. नंदबाबाला सगळा वृत्तांत माहित आहे. वसुदेव जेव्हा कृष्णाला कन्हैयाला घेऊन आलते, पहिल्यांदा नंद बाबाच्या हातामध्ये कृष्णाला दिलाय. बाबा माझ्या लालाचा, माझ्या मुलाचा सांभाळ करा विनंती केलते. आणि हे दृश्य वृत्तांत समोर आला आणि नंद बाबा रडायला लागले. आजपर्यंत ज्याला मुलगा म्हणलाय, ज्याला लहानाचं मोठं केलंय, तळहातासारख्या फोडासारखं त्याला सांभाळलंय. आणि हे अक्रूरजी काय म्हणतात, माझा कन्हैया कृष्ण वसुदेवाचा मुलगा आहे. ही घटना नंद बाबाला माहित आहे, कारण नंद बाबाच्या हातातच वसुदेवाने कृष्णाला कसं बस आवरलेलं आहे. स्वतःला सावरलं आणि विचार करतात, हा विषय मी माझ्या यशोदेला कोणत्या तोंडानं सांगू, यशोदेला कसं सांगावं. प्रश्न पडलाय, या यशोदा मान्य करेल का? कारण त्या यशोदेला माहित नाही हा कन्हैया, हा कृष्ण परमात्मा, याला जन्म देणारी आई देवकी आहे, मी नाही. हा प्रश्न पडलाय. आणि नंद बाबा यशोदा मातेकडे येतात. यशोदा मातेला हात जोडून विनंती केली, यशोदे, हा कन्हैया, हा कृष्ण परमात्मा, हा आपला काना, कृष्ण आपला मुलगा नाही. याचे खरी मायबाप देवकी आणि वसुदेव जी आहेत, हा कृष्ण आपला मुलगा नाही. जेव्हा काना कृष्ण माझा मुलगा नाही म्हटल्याच्या नंतर यशोदा मातेची अवस्था रडायला लागल्या. अरे अख्खं गाव आजपर्यंत म्हणत होता हा कृष्ण कन्हैया नंदाचा आणि यशोदेचा नाही, आणि आजपर्यंत नंद बाबा कधीच म्हणलेले नाहीत हा काना कृष्ण तुझा नाही. आणि आज आपल्या कपाळाचं सौभाग्य, आपले मालक, आपले पती, आपला नवरा म्हणत असेल हे मुलगा तुझा नाही, तर त्या आईवर किती मोठा अन्याय होत आहे, किती मोठं संकट आहे. यशोदा माता रडायला लागल्या. शेजारी कन्हैया कृष्ण परमात्मा होता आणि कृष्णाकडे पळत पळत गेलाय. कृष्णा, अरे कन्हैया, अरे बाळा, माझी शपथ आहे तुला, तुझी खरी आई कोणती आहे ती मला आई सांग. आणि मायबापांनो, भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैयाच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. आईची एवढी भक्ती, एवढं प्रेम यशोदा मातेचं पाहिलं. जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा रडायला लागले. मैया, अगं या जगामध्ये आजपर्यंत या कृष्णाची आई कोण आहे हे समाज फक्त तुझ्याकडे बोट करत होता, यशोदा मातेकडे. आणि या समाजामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या कन्हैयाची, कृष्णाची आई कोणती आहे हा विषय जेव्हा समोर येईल तेव्हा समाज एकमेव यशोदा माता तुझं नाव घेणार, यशोदा मैया. हे वचन दिले भगवान श्रीकृष्ण. सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण काना, अरे कृष्णा, तो रथ आलेला आहे अक्रूरजीचा तुला नेण्यासाठी. बाबा, हे काय वृत्तांत आहे? राहून सगळा विषय केला यशोदा मातेला, हा कृष्ण माझा नाही. हात जोडून पाया पडायला लागल्या कन्हैयाच्या. कृष्णा, अरे बारा, लहानपणी मी तुला या हाताने मारलं, कधी जेवायला दिलं नाही, तुला उखळाला बांधलं. कृष्णा, माझी शपथ आहे, तुझ्या आईनं विचारलं यशोदा मातेनं कसा सांभाळ केला, तर बाळा पाया पडतो, तुला उखळाला बांधलेलं सांगू नको. एवढं प्रेम, एवढी भावना, एवढी श्रद्धा यशोदे मातेची बघताय. आणि यशोदा मातेने माझा कन्हैया कृष्ण परमात्मा उद्या जाणार आहे म्हणून भगवंताला स्वयंपाक केलाय जेवण करण्यासाठी. माझ्या कान्हाला, माझ्या कृष्णाला जेवढे पदार्थ आवडतात, जेवढे भोग आवडतात, तेवढे भोग माझ्या यशोदा मातेनं तयार केलंय. सगळे पदार्थ ताटामध्ये वाढवलेले आहेत. कृष्णाला जे जे पदार्थ आवडते ते ते ताटात ठेवले. आणि यशोदा माता शपथ घेते, आज माझा कन्हैया कृष्ण परमात्मा जो जो पदार्थ खाणार ते पदार्थ मरेपर्यंत मी त्याला हात लावणार नाही, मरेपर्यंत मी खाणार नाही. ही आई आहे.
एखाद्या आईचा तरुण मुलगा मरावा मायबापांना, आईचा मुलगा मेला, आई जिवंत आहे, कसे बसे दिवस काढते आई. आणि आपल्या वाघाला, आपल्या मुलाला जे जे काही आवडते, आपल्या मुलाला जर पुरणपोळी आवडत असेल आणि मुलगा नाही, मुलगा गेलाय, मग जेव्हा जेव्हा आईच्या समोर पुरणपोळी तेव्हा आईच्या डोळ्यातून पाणी येते. मरेपर्यंत माझ्या मुलाला पुरणपोळी आवडते, मरेपर्यंत मी हात लावणार नाही पुरणपोळीला, ती आई आहे. हीच घटना माझ्या यशोदा मैयाची आहे. जगाचा मालक कृष्ण परमात्मा कन्हैया जाणार आहे. यशोदा मातेला माहित आहे कृष्ण कन्हैया एकदा गेल्यानंतर कधी येईल याची गॅरंटी नाही, याचा विश्वास नाही, याचा भरोसा नाही. म्हणून कृष्ण परमात्म्याला जीव घातलेला आहे आपल्या हाताने. कृष्णाला विश्रांती करण्यासाठी, झोपी जाण्यासाठी सांगितलं. एवढा अधिकार पाहिजे मायबापांनो. देव आपल्या हाताने जेवण करतो, देव आपल्या हाताने झोपी जातो. एवढा यशोदा मैया सारखी भक्ती असेल, माता शबरी सारखी भक्ती असेल, तर शबरी मातेच तर माझ्या भगवंताने उष्टे बोर खाल्लेले आहे. 5 वर्षाच्या नामदेवरायाच्या हाताने जगाच्या मालकाने दूध पिलेलं आहे. एवढा अधिकार पाहिजे फक्त मायबाप. कोण म्हटलं देव येत नाही? पवित्र त्या मीराबाई सारखा आवाज दिला भगवंताला की जगाचा मालक देव येतो आपल्याला भेट. तेवढी पवित्र, तेवढी श्रद्धा भगवंतावर पाहिजे. यशोदा मातेनं जीव घातलेला आहे देवाला आणि आराम करण्यासाठी झोपी घातलेला आहे आपल्या मागे. भगवान परमात्मा झोपी गेले. नंद बाबा यशोदा मैयाकडे आले, हात जोडून पाया पडतात. यशोदेच्या यशोदे, माझी विनंती आहे तुझ्याकडे. माझा कन्हैया कृष्ण परमात्मा उद्या जेव्हा जाईल हे गोकुळ सोडून, त्यावेळेस कृष्ण जात असताना माझी शपथ आहे यशोदे तुला, तू रडायचं नाही. तू जर रडली तर माझा कृष्ण रडेल आणि रडता रडता माझ्या कन्हैयाला मला वाट लावायचं नाही. यशोदा मातेने शब्द दिला मालकाला, नाही रडणार. आणि उद्या सकाळचा प्रसंग आहे मायबापांनो. अख्खं गोकुळ नंद बाबाच्या राजवाड्याकडे यायला लागलं. ते रथ पाहिला सजवलेला आणि त्या गोकुळवाशांनी रथ पाहिला आणि यशोदे मातेला विचारायला लागले, यशोदे हा रथ पवित्र पावन आपल्या कुलदेवत गौरी मातेचं, गिरजा मातेला गंध लावून दर्शन घेतलेलं आहे. रुक्मिणी मातेला दर्शन घ्या देवीचं. रुक्मिणी मातेनं देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मग जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं होतं मी मंदिरामध्ये थांबणार आणि तुम्ही मला मंदिरामध्ये नेण्यासाठी या. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला नेण्यासाठी गिरजा मातेच्या मंदिरामध्ये येत आहेत. बघा, साक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या पवित्र पावन भक्ती असणाऱ्या रुक्मिणी मातेला नेण्यासाठी येत आहेत. इकडे ही बातमी रुक्मांगद राजाला कळते. आपली बहीण शिशुपाला सोबत लग्न करायला तयार नाही. गौरी मातेचं दर्शनासाठी घेतले. तिथं जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माने आणि रुक्मिणी मातेनं देवीची पूजा केलेली आहे. पूजा करून देवीचं दर्शन घेतलं आणि जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, आता तुझा भाऊ रुक्मांग देईल. रुक्मिणीचा हात धरला आणि कृष्ण परमात्मा घेऊन जायला लागला रुक्मिणीला. एकदा टाळ्या वाजवा. आणि आता आणि जगाचा मालक
भगवान श्री कृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन गेलेला आहे आणि आता पवित्र पावन द्वारका नगरीमध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह होते। आता रुक्मिणी मातेच्या विवाहाची लग्नाची तयारी आहे। रुक्मिणी मातेला तिच्या मैत्रिणी मेहंदी काढतात, रुक्मिणी मातेचा मेकअप करतात। हा, कशी मेहंदी काढली गुरुजी रुक्मिणी मातेला? मैंने मेहंदी लगाई रे श्याम नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे श्याम नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई रे श्याम नाम की, ओ मैंने मेहंदिया लगाई रे। साक्षात जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा विवाह आपल्या या पावन पवित्र गिरगाव नगरीमध्ये होणार आहे। मैंने मेहंदी लगाई रे मदन नाम की, मैंने जय हो क्या लगाई रे मधातले वाट तुला मधातले सगळे अक्षिदावाले नंदलाल विराजमान, आयो रे आयो 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 रे आयो रे आयो नंदलाल विराजमान, आयो रे आयो नंदलाल विराजमान, आयो रे आयो नंदलाल भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि आता रुक्मिणी मातेचा थाटामाटात विवाह। नवरदेव नवरींच्या मामाला विनंती आहे, नवरदेव नवरीच्या पाठमाग उभं टाका, अंतरपाठ धरा आणि पवित्र पावन भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह होत आहे। अगदी 5 मंगलाष्टका होतील आणि आजूबाजूला थांबलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, एका क्षणात लग्न विवाह संपन्न होणार आहे, तरी आजूबाजूला थांबलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी शुभ मंडपामध्ये येण्याची कृपा करावी। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींसाठी आम्हा कराळे परिवार यांच्यातर्फे हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम। आलेल्या पाहुणे मंडळींनी न विलंब करता आजूबाजूला थांबलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी शुभ विवाह करता लग्न मंडपामध्ये येण्याची कृपा करावी। कार्यकर्ते मंडळींनी अक्षदा वाटप करा, अगदी 5 मंगलाष्टका होतील बघा। हेलो थोड़ा आवाज कडक कडक, हेलो 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 हेलो, चला नवरी नवरदेवाचे मामा, हो शुभ मंगल सावधान।
पुऱ्याचा मंगल शिवमंगल सावधान शेवटचं मंगलाष्टक आलेला सर्व पाहुणे मंडळी भोजन केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. शेवटची मंगलाष्टक आली लग्न घातली समीप नवरा येऊनी आवा धरा गृहते मधुकर पूजन करा पता के धरा दृष्टांत वधूरा न करणे दोघे करावी उभी वाजती बहुगल बरा धावलंदेव बलंदेव विद्याबलंदेव बलंदेव लक्ष्मी बलंदे मनसात परामी शुभमुहूर्त शुभ लग्न देवता शुभ लग्न सावचित्त शुभ लग्न साक्षात जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह झालेला. एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आता खाली बसा, खाली बसा. फोटो सगळं इथं घेतलं जाईल बरं का. आणि संतांचं चरित्र उद्या आपल्याला श्रवण करायचं आहे. भगवान श्री कृष्ण परमात्म्याची परम भक्ती करणारे भगवंताचे परम मित्र सुदामजीचं चरित्र करायचं आहे. नंतर आपल्या कथेला पूर्णविराम आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. सर्वांनी अगदी एवढ्याच संख्येमध्ये उद्या कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित राहावं. आता छोटूस एक भजन होईल. आजच्या आरतीचे यजमान महाआरतीसाठी समोर येतील. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची. आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं साक्षात आज गिरगाव नगरीमध्ये विवाह लग्न झालाय. भगवंताच्या विवाहाचा आनंद सगळ्यांनी घ्यायचंय. ज्यांचं ज्यांचं लग्न जमत नाही ते भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या विवाहामध्ये नाचा. बघा पुढच्या वर्षी लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे पोरो सगळ्यांनी भावी नवरदेव नाचायचं बरं का. अगदी थाटा माटात आनंदामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या विवाहाचा उत्सव होता. या गिरगावात
या गिरगाव नगरीत काय भाजत गाजत या गिरगाव नगरीत काय वाजत गाजत वाजत गाजत आणि सोन्याचं 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 भाषी देवाचं लागतंय भाषी देवाचं लागतंय सोन्याचं भाषी नवीन देवाचं लागतंय सोन्याचं भाषी नवीन देवाचं लागतंय गिरगाव नगरीत गिरगाव नगरीत काय वाजत गाजत वाजत गाजत पॅडचा थोडा बेस कमी करा हा सर पोरायला इकडे काढा आता या गवळणीला पुढे पोरो तुमचा नंबर झाला इकडे आता तुमचं होतंय लग्न या इकडं कसे उड्या मारायला म्हणजे चांगले नसतात हा चला गवळणी समोर या चला ए पोरो खाली बसा फक्त समोरच्या पोरी उभं टाकतील ए पोरा खाली बस तू पोरगी आज काय ऐ भिंगरी खाली बस ओ मैया यशोदा ये तेरा कन्हैया मैया यशोदा तेरा कन्हैया बनगट पे मेरी पकड़ी है भैया संग मुझे करता है संग मेरे लड़ता है राम जी की कृपा मैं बनी हूँ राम की कृपा से मैं
टाळी वाजवा मायबाप. गोविंद अगदी हा आनंद गाइयो रे झाला. आज शेवटचा दिवस आहे उद्याचा. हरी गाइयो रे सगळ्यांनी आनंद हाताने टाळी वाजवायच्या. राधा राधा गाइयो रे गोविंद गोविंद गाइयो रे राधा रमण हरे गाइयो रे बाबा बाबा गोविंद गाइयो रे राधा रमण हरी गाइयो चला रे महाआरतीचे यजमान भागवत महापुराणाच्या आरतीसाठी यायचंय. बाकीच्या सगळ्यांनी उभं टाका. माता माऊल्यांनी सगळ्यांनी आनंद घ्यायचाय. पवित्र पावन भक्तीने